तिकडे रोज वेगवेगळं जेवण असणार. 7 days 7 मेन्यू. तरी पण हे घे ना, मी बनवलंय. काय हे पण नकोय तुला? खुश आता? एक बनी डन विथ द पॅकिंग? नाही, अजून चाललीये. बरं हे बघ, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. वाव, सो कूल. तुला क्रिकेटर व्हायचंय ना, म्हणून बॅट बॉलचं किचन दिलंय तुला. आणि आता तू एका कूल स्कूल मधला कूल स्टुडंट होणारस ना. पण हे तर खूपच कूल आहे. तिकडून मोठ्या मुलांनी माझ्याकडून काढून नाही घेतलं म्हणजे मी आवलं. अरे डोंट वरी, मोठ्या मुलांनी तुला काय केलं ना तर डायरेक्ट मला कॉल कर. मी घेईन काय पंगा घ्यायचा आहे तो. डील? डील. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. वाटलंच मला, तुमचा आवाज आल्यासारखं झाला आतमध्ये. या या या, बसा 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 बसा. नमस्कार नमस्कार, बसा. कसे आहात? मजेत. तुम्ही कसे आहात? काय चाललंय? मध्ये मध्ये बोर व्हायला होतं, ठीक आहे. अरे हो, बनीला सोडायला आलात नाही का? हो ना, पण निरोप देताना थोडंसं जड जाते. पण बनीला सोडायला गेलो नाही ना तर जास्त वाईट वाटेल त्याचं. नाही, अगदी बरोबर आहे. तर तुम्ही तर जायलाच हो. खरं तर मी पण येणार होतो, पण काय आहे, लांबचा प्रवास हल्ली जमत नाही, त्रास होतो. तुम्ही काय थांबलात? अरे जा, पॅकिंग करायची आहे ना त्याची. जा 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 जा, मी यांच्याशी गप्पा मारतो. जा अगे ये, बस. नाही, असू दे. आम्ही तुमच्या गडबडीच्या वेळेतच आलो का? पण आलायत ना आता, बसा निवांत. बरं, मी काय म्हणतो, तुला बसायचं नसेल तर जा, आमच्यासाठी चहा टाक. जा. अवनी, तिला कशाला हाक मारतेस? तू कर की, जा जा. नाही नको. हा, जयश्री मस्त चहा करते, एकदम कमाल, छान चहा करते. जा जा. नाही, पण कशाला उगाच त्यांना त्रास? मी करू का मदत त्यांना? हो, कशाला? तुम्ही पाहुणे आहात, तुम्ही बसा. मी आहे ना, मी करते मदत वहिनीला. अरे काय, नीट पॅकिंग झाली ना सगळी व्यवस्थित? हो. बर, आता तू जेव्हा परत येशील ना तर मस्त धमाल मस्ती करायची आपण. आणि मी पण येते मध्ये मध्ये भेटायला. आमचे तिकडे सारखे इव्हेंट चालू असतात आणि आपण भेटलो ना की खूप मज्जा करूया. हो बनी, आणि काळजी करू नकोस हा. खूप एन्जॉय करशील हॉस्टेल लाईफ. खूप भारी असते ती. आणि तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. बनी, माझ्याकडून आणि अवनी काकीकडून तुला एक छोटंसं गिफ्ट. वा, काळजी घे बेटा. या सगळ्याची काय गरज होती भाऊजी? वहिनी, मग असू दे ग, छोटीशी तर डायरी आहे. मनी, दैनंदिनी लिहित जा. काय थँक्यू काका काकू, मी रोज ह्याच्यात लिहित जाईन. आणि आई, स्वतःची काळजी घे बरं का. बाय मनू, मी चाललोय. मी तुम्हाला खूप मिस करेन. थांब बनी दादा, तू तुझी नोटबुकच विसरला होतास. थँक्यू. वेलकम. इकडे परत येऊ नकोस ना, आणि बाबाला कधी फोन पण करू नकोस. आणि लक्षात ठेव, तो बाबा तुझा नाही, आमचा. ओके? काय म्हणाली? नाही नाही, ते आमचं सिक्रेट आहे बाबा. हो 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 हो. अरे अरे, साव साव साव. मुलं म्हणजे ना, अरे बापरे, आता निघायला पाहिजे. ही जयश्री कुठे राहिली? हा, तिला यायचं नसेल तर राहू दे, आम्ही निघतो. बनी थांब. तुझ्यासाठी गंमत आणलीये. थांब थांब.
ऐकू ऐकू आई 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 वहिनी काय झालं काय झालं पाय 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 आई अगं बघून उतरायचं ना. काय बोलतोय म्हातारे आईला वय झालं रे अखिल आई 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 तेच सांगतोय मी आकाशराव की जयश्रीदांची तब्येत बरी नाहीये ना, तर तुम्ही त्यांच्याजवळ इथं थांबायला हवं. आपण बनीला उद्या घेऊन जाऊ. म्हणजे एका दिवसाने काही फरक पडणार नाहीये ना. मग दरवेळी असं काहीतरी होतं आणि बनी बाजूला राहतो. बाबा मी आलो. मी रेडी आहे. बनी बाळा ऐक ना, आपण उद्या हॉस्टेलला गेलो तर चालेल का? का? बाळा तुझ्या आजीची तब्येत आज बरी नाहीये ना. हा पण उद्या जाऊया प्लीज. बाबा पण माझं स्कूल चालू होणार आहे ना. हो पण आई कशी आहे तब्येत आता? कसं वाटतंय यांना? अजूनही दुखतंय तिला. मला तर कळतच नाहीये काय करू ते. बनीची शाळा पण आजच सुरू होते. ऑलरेडी तू मिड टर्म जॉईन करतोय. अजून एक दिवस अभ्यासाचा बुडाला नको त्याचा. पण आईला असं सोडून मी कसं येऊ?